स्वामी नरसिंह सरस्वतीच्या अपार आशीर्वादानं अंतर्बाह्य चिंब झालेला हा सायमदेव जेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की हे सायमदेवा, तुझ्या वंशामध्ये गुरुभक्ती ही तेजाळत जाईल, वरचेवर वाढत जाईल, त्यावेळेस नतमस्तक झालेल्या सायमदेवांनी आता मी कोणाच्या सेवेत न राहता आपल्या सोबतच मला ठेवा अशी विनंती करतात. त्यावेळेस हसून स्वामी त्यांना सांगतात की अरे, तुला खूप ऐश्वर्य पाहायचं आहे, तुला खूप श्रीमंती अनुभवायची आहे, तुझं पुत्रपौत्री अत्यंत आनंद सुखसोहळे संपन्न करायचे आहेत. काळजी करू नको, मी इथून निघणार आहे, तू इथं थांबणार आहेस, कारण मला पुढचं कार्य आहे. पण तरीही परंतु मी पुन्हा जेव्हा अशा जागी पोचेन की तुझ्यापासून दूर नसेल, तेव्हा पुन्हा आपली भेट होणार आहे. तू काळजी करू नको, तू चिंता करू नको, तू निर्भय हो आणि तू आनंदानं जीवन व्यतीत कर, असा उदार आशीर्वाद देऊन स्वामी नरसिंह सरस्वती यांचं हे वैशिष्ट्य आहे की ते देताना ऐसा को उदार जग माही, असा उदार साधू संताची दृष्टी असलेला हा महात्मा. काही वय फारसं नाही आहे, परंतु काशी क्षेत्री संन्यास घेतल्यापासून, काशी सोडल्यापासनं जिथं जिथं जात गेले, जिथं जिथं गेले तिथं तिथं अनेक भाविकांना एकत्रित केलं. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार कोणाला संन्यास दीक्षा दिली, कोणाला गृहस्थाश्रमाचा उपदेश केला, कोणाला विद्यार्थी दशेमधल्या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा करून दिला. अशी अनेक शिष्यांची मांदियाळी त्यांच्या सोबत राहिली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांना एकदा पाहिल्यानंतर त्यांच्या सोबतच राहा वाटायचं, त्यांचे पावलं सोडूच नयेत अशी इच्छा व्हायची. असे अनेक शिष्य त्यांनी जा म्हणल्यानंतर सुद्धा आपल्या घरी न जाता त्यांच्या सोबत राहायला लागले. स्वामींच्या लक्षात आलं की यांच्या कल्याणाचा मार्ग केवळ माझ्यासोबत चालत राहून नाही, तरी ही जी भरतभूमी आहे, हे जे भारतवर्ष आहे, ही जी पुण्यभूमी आहे, या पुण्यभूमी अनेक महर्षींनी, संतांनी, मुनींनी, ऋषींनी तप अनेक ठिकाणी करून त्या त्या स्थानाला एक विशेष तेज प्रदान केलेलं आहे. त्या तेजापर्यंत ही माझी लेकरं पोहोचवायची आहेत. हा देश हा पुण्य पावन देश आहे. देवतांना इथं अवतार घ्यावा वाटला, इथं अवतार घेऊन देवांनी ब्रह्मदेवाच्या या प्रजासृष्टीमध्ये महाविष्णूंनी अनेक अवतार घेऊन लीला केल्या. महादेवांनी अनेक प्रसंगांनी अवतार धारण केले. या ठिकाणी हिमालयाच्या हृदयातून वात्सल्यानं ओघळत असलेली ही गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, किती तीर्थांची नावं सांगावीत. हे केवळ वाहते पाण्याचे झरे नसून हे अंतःकरणाला पवित्र करणारे, शुद्ध करणारे, सिद्ध करणारे तीर्थ आहेत. हे माझ्या अवतीभोवती हे जे अत्यंत श्रद्धेनं भारावलेले अनेक भाविक आहेत, या भाविकांना त्या तीर्थापर्यंत नेऊन पोचवायचं आहे, त्या तीर्थानं त्यांचं अंतरंग पवित्र करायचं आहे. अशा भावनाचा, विचाराचा कल्लोळ घेऊन नरसिंह सरस्वती आपल्या अनेक शिष्यांसहित बासरहून निघाले. फार गुरुचरित्र ग्रंथामध्ये सविस्तर आराखडा जरी 14व्या अध्यायात 15व्या अध्यायात दिला नसला, तरीही परंतु बासरहून शक्यता अशी आहे की ते कदाचित नांदेड, आत्ता ज्यांना आपण नांदेड म्हणतो, त्या गोदावरीच्या काठानंच ते नांदेडला आले. नांदेडहून गोदावरीच्या काठानं येतच हा गंगाधर कुलकर्णी बाळू जिथं जन्मला, कदाचित शक्यता अशी आहे की ते गंगाखेड नगरीपर्यंत आले, पायी चालत होते. तशी त्यावेळेस प्रवासाची आज आपण जी सुविधा अनुभवतो त्या सुविधेची कल्पना सुद्धा नव्हती.
परंतु पायी येण्यामुळं शरीर निरोगी होत होतं, धष्टपुष्ट होत होतं, दणकट होत होतं. शक्यता अशी आहे की बासरहून नांदेडहून ही गोदावरी माताचे जे काठ पवित्र केलेले तीर्थक्षेत्र आहेत, असं करीत करीत ते गंगाखेडपर्यंत आले. परंतु गंगाखेडपासून त्यांनी थोडी दिशा बदलली आहे. गंगाखेडहून सरळ गोदावरीच्या काठानं न जाता तो जो कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुक्ती झाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो भजकोण तार्य असा जो सदाशिव श्री शिवशंभो आशुतोष शंकर भगवान, त्या भगवानांचं ज्योतिर्लिंग असलेलं जे परळी वैद्यनाथ क्षेत्र आहे, त्या क्षेत्री स्वामी आले. सोबत अनेक शिष्यांचा मेळ होता आणि त्या महादेवाच्या चरणापाशी बसल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही योग्य वेळ आहे की आपल्या सगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या तीर्थयात्रेसाठी आपण पाठवायला हवं. त्या सदाशिव शंकराचं दर्शन घेऊन सरस्वती गंगाधरांनी आपल्या सर्व शिष्यांना विविध क्षेत्री तीर्थयात्रेला जाण्याचा निरोप दिला. ते असं सांगतात की हे माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भगवत भक्त हो, आपण वेगवेगळ्या तीर्थावर पायी प्रवासाला प्रारंभ करा आणि मग माझ्या भेटीसाठी श्री शैल्यला माझ्या भेटीसाठी या. शिष्यांना थोडं दुःख वाटलं की सद्गुरू आपल्याला सोडून देत आहेत. त्यांचं हृदय भरून आलं. ते सगळे पायावर कोसळले. आमची उपेक्षा का करता म्हणून प्रार्थना केली. अरे तुमच्या दर्शनामध्ये सगळे तीर्थ असताना आम्ही कुठं जायचं आहे? जवळच निधान असताना रानोराणी का हिंडायचं आहे? कल्पवृक्ष सोडून कुठं जायचं आहे? त्यावेळेस श्री गुरु सांगतात की हे शिष्य हो, माझ्यासोबत तुम्हा अनेकांनी संन्यास आश्रम घेतला आहे. आपण एका ठिकाणी 5 दिवसाच्या वर राहू नये बरं. चतुर्थ आश्रम घेतल्यानंतर सगळ्या तीर्थांच्या दर्शनाला जावं, तिथं मन स्थिर करावं, मग एका स्थानी राहावं. सगळे तीर्थ हिंडून तुम्ही पुन्हा बहुधान्य नाम संवत्सराला श्री शैल्याला येऊ. तिथं आपण सगळे एकमेकांना भेटू. आणि शिष्यांना केवळ तीर्थयात्रेला जा म्हणून सांगितलं नाही, तर कसं कसं जायचं, कुठं कुठं जायचं या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत सूक्ष्म मार्गदर्शन श्री गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायामध्ये स्वामींनी केलेलं आहे. वास्तविक जिज्ञासू भाविकांनी हा अध्याय मुळातून पाहावा, वारंवार त्याचं परिशीलन करावं आणि अत्यंत कमी वय असलेल्या कालखंडामध्ये सुद्धा श्री नरसिंह सरस्वतींना संपूर्ण भारतवर्षाचं केवढं अगाध ज्ञान होतं, किती सूक्ष्म त्यांचा अभ्यास होता, याचं दर्शन त्या निमित्तानं घडलं. त्यांनी ज्या क्षेत्राची नावं सांगितलीत, त्यांनी ज्या तीर्थाची नावं सांगितलीत, त्या तीर्थामध्ये हा कोवळ्या वयाचा तरुण युवक संन्यासी कधी गेला असेल, परंतु त्यांना ते सगळं ज्ञात होतं. वास्तविक चमत्कार म्हणजे हेच चमत्कार आहेत की संपूर्ण भारतवर्षाचं ज्ञान त्या ठिकाणी होतं त्यांना. 15व्या अध्यायामध्ये तटाक यात्रा हा एक शब्द वारंवार येतो बरं का, आणि कृच्छ्र फळ हा एक शब्द वारंवार येतो. फार त्याच्या खोलात न जाता एखाद्या नदीच्या उगमापासून जायचं आणि पुन्हा उगमापर्यंत यायचं, याला तटाक यात्रा म्हणतात. आणि 12 दिवसाचे कृच्छ्र नावाचे प्रायश्चित्त असतात. ते प्रायश्चित्त घेऊन जर प्रवासामध्ये काही आपल्याकडून दोष घडले, प्रमाद घडले, तर अपराध क्षमा म्हणून ते कृच्छ्र हे प्रायश्चित्ताचे विधी असतात 12 दिवसाचे. आणि तटाक यात्रा म्हणजे उगमापासून उगमापर्यंतची प्रदक्षिणा करायची.
असं तटाक यात्रा आणि कृच्छ्रफल असे या अध्यायामध्ये शब्द वारंवार आलेले आहेत. वस्तुतः आजच्या काळाला आपण तेवढ्या तीव्रतेनं पायी यात्रा करू की नाही आपण जाणू शकत नाहीत, परंतु जीवनामध्ये काहीतरी पायी यात्रा घडाव्यात. या महाराष्ट्राचं वैभव असं आहे, महाराष्ट्राचा लौकिक असा आहे की महाराष्ट्रामध्ये पायी यात्रेचं फार महत्त्व या पंढरीधीश पांडुरंग परमात्माच्या दर्शनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. देहूहून, आळंदीहून, विविध आपापल्या क्षेत्रावरून, आपापल्या गावावरून हजारो लाखो वारकरी पायी यात्रा करतात. या पायी यात्रेचा सोहळा स्वर्गातल्या देवांना सुद्धा तो आनंद उपभोगता येणार नाही एवढा आनंद असतो तो. म्हणून पायी यात्रा अवश्य करावी. आरोग्यासाठी करावी, शरीराच्या आरोग्यासाठी करावी, मनाच्या आरोग्यासाठी करावी. पायी यात्रेमध्ये भाविकांना अद्भुत अनुभव येतात. नर्मदा परिक्रमा करणारे अनेक भाविकांचे अनुभव जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की पायी यात्रेमध्ये साक्षात परमात्मा आपल्याला पावलोपावली दिसतो, जाणवतो, समजतो, कळतो, उघड्या डोळ्याने दिसतो. म्हणून पायी यात्रेचं, तीर्थयात्रेचं खूप महत्त्व आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशातल्या पूर्वासुरींनी संपूर्ण भारत भ्रमण करून, पायी फिरून या देशातले सुखदुःख समजून घेऊन लोकांना आनंदाच्या मार्गाला आणि कल्याणाच्या मार्गाला लावलेलं आहे. मी या अध्यायातले थोड्या आपल्याला माहीत असलेल्या क्षेत्रांचा उल्लेख करतो, परंतु ज्या जिज्ञासूंना अशा प्रकारे थोडी यात्रा करायची आहे त्यांच्यासाठी हा गुरुचरित्रातला 15वा अध्याय म्हणजे आजच्या भाषेमध्ये एक प्रकारचा रोड मॅप आहे. त्याचा आपण अवश्य चिंतन करावं, त्याचा आपण थोडा अवश्य अभ्यास करावा. सर्वप्रथम महाराजांनी शिष्यांना या तीर्थयात्रेचा प्रारंभ करायला सांगितला आहे तो वाराणसीपासून सांगितला आहे, काशीपासून सांगितला आहे. आणि तिथून जात जात त्यांनी उत्तरेतल्या आत्ताचा जो आपण उत्तराखंड म्हणतो त्या उत्तराखंड परिसरातल्या अनेक तीर्थांचे नावं या ठिकाणी आलेले आहेत. इथून बद्रीची यात्रा करावी, हिमालयाची यात्रा करावी. जेव्हा आपण हिमालय पाहतो ना तेव्हा कळतो की परमात्मा किती विशाल आहे. कारण भगवंतांनीच सांगितलं आहे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये की स्थावरानाम हिमालय, हिमालय हे माझं स्वरूप आहे. हिमालयाच्या त्या उत्तुंग पर्वतरांगा पाहिल्यानंतर हृदय विशाल होतं. तिथला निसर्ग पाहिल्यानंतर परमेश्वराच्या अद्भुत लीलेच्या दर्शनानं मन प्रसन्न होतं. हिमालयाची यात्रा करावी हेच सांगत असताना पुन्हा विविध नदी तीर्थाचा, गंगेचा तीर्थाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पुष्करचा उल्लेख केलेला आहे. पुष्करची यात्रा करावी, रामेश्वरची यात्रा करावी, श्रीरंग पद्मनाभाची यात्रा करावी, नैमिषारण्य तीर्थाकडे जावं, बद्री तीर्थावरच्या नारायणाचं दर्शन घ्यावं, श्रीशैल्यापर्यंत पोचावं, केदार तीर्थावर जावं, कोटी रुद्र तीर्थ पाहावेत, प्रसाद तीर्थ पाहावं, शालिग्राम तीर्थावर जावं, गोदावरीची तटाक यात्रा करावी. नर्मदेची यात्रा हल्ली खूप जण करतात, परंतु गोदावरी ही वृद्ध गंगा आहे, सर्वात प्राचीन गंगा आहे. माझ्या सुदैवानं गोदावरीच्या काठावर माझा जन्म झाला. हृदयामध्ये अशी भावना येते की थोडी का होईना पण या देहाकडून गोदावरीची पायी यात्रा घडावी, परिक्रमा घडेल का? हे परमेश्वरा कृपा करा आणि हे घडवा. तुंगभद्रेला जावं, हरिहर क्षेत्रावर जावं. पंढरपूरचा उल्लेख आहे बरं या अध्यायामध्ये. पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, त्याचबरोबर गाणगापूरला जावं, अमरजा संघामध्ये स्नान करावं, तिथला जो अश्वत्थ वृक्ष आहे त्या अश्वत्थ वृक्षाची सेवा करावी, चक्रतीर्थावर जावं, तुंगभद्रेच्या तीरावर जावं. अशा विविध यात्रा या अध्यायामध्ये महाराजांनी सांगत असताना कन्याकुमारीपर्यंतचं दर्शन घेण्याबद्दल सर्व भक्तांना आवाहन केलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा येता येता भिल्लवडीचा सुद्धा उल्लेख आहे, औदुंबर क्षेत्राचा सुद्धा उल्लेख आहे. औदुंबरला यावं, भिल्लवडीला यावं.
अनेक ठिकाणी राहावं, चित्ताला स्थिर करावं. हे सज्जन हो, तुम्ही तीर्थयात्रा करा, पावन व्हा, पवित्र व्हा, असा उपदेश करून सर्वांना तीर्थयात्रेला पाठवलं. आपण वैजनाथाच्या क्षेत्री गुप्त राहिले 1 वर्षभर, आणि तिथं असताना एक प्रसंग घडलेला आहे. तो थोडा मजेदारही आहे आणि मार्मिक आहे. त्याचं चिंतन आपण करू पुढच्या भागात, अध्याय 16व्यामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.